आज 24/1/2021ची अव्यक्त बाप दादांची अव्यक्त मुरली आहे. रिवाइज डेट 17/10/87. आजच्या मुरलीचे शीर्षक आहे ब्राह्मण जीवनाचा श्रृंगार पवित्रता. आज बाप दादा विश्वातील आपल्या चारी बाजूच्या विशेष भविष्यामध्ये पूज्य बनणाऱ्या मुलांना पाहत आहेत. संपूर्ण विश्वामध्ये किती थोडे अमूल्य रत्न पूजनीय बनले आहेत. पूजनीय आत्मेच विश्वासाठी विशेष पृथ्वीवरील तारे बनतात. जसे या शरीरामध्ये प्राण नाही तर दुनिया नाही, असे विश्वामध्ये पूजनीय पृथ्वीवरील तारे तुम्ही श्रेष्ठ आत्मे नसणार तर ह्या विश्वाचे पण काहीच महत्त्व नाही. स्वर्णयुग किंवा आदियुग किंवा सतप्रधान युग, नवीन संसार तुम्हा विशेष आत्म्यांपासूनच सुरू होतो. नवीन विश्वाचे आधार मूर्त पूजनीय आत्मे तुम्हीच आहात. तर तुम्हा आत्म्यांचे किती महत्त्व आहे. तुम्ही पूज्य आत्मे संसारासाठी नवीन प्रकाश आहात. तुमची चढती कला विश्वामध्ये श्रेष्ठ कला आणण्यासाठी निमित्त बनते. तुम्ही उतरत्या कलेमध्ये येता तर संसाराची पण उतरती कला होते. तुम्ही परिवर्तन होता तर विश्वसुद्धा परिवर्तित होते. एवढे महान आणि महत्त्वाची आत्मे आहात. आज बाप दादा सर्व मुलांना पाहत आहेत. ब्राह्मण बनणे म्हणजे पूज्य बनणे, कारण ब्राह्मणच देवता बनतात आणि देवता म्हणजे पूजनीय. सर्व देवता पूजनीय तर आहेतच, तरी पण क्रमवारीने जरूर आहेत. काही देवतांची पूजा विधीपूर्वक आणि नियमित रूपाने होते, तर काही देवतांची पूजा विधीपूर्वक आणि नियमित रूपाने होत नाही. कोणाच्या प्रत्येक कर्माची पूजा होते तर कोणाची प्रत्येक कर्माची पूजा होत नाही. काही देवतांचा विधीपूर्वक दररोज श्रृंगार होतो आणि काही जणांचा श्रृंगार रोज होत नाही. फक्त वरून थोडेफार श्रृंगार करतात, परंतु विधीपूर्वक होत नाही. काही देवतांसमोर संपूर्ण वेळ कीर्तन होते आणि काही जणांसमोर कधी कधीच कीर्तन होते. ह्या सर्वांचे कारण काय आहे. ब्राह्मण तर सर्वांना म्हटले जाते. ज्ञानयोगाचे शिक्षण तर सर्वजण घेतात, तरी पण एवढी अंतर का. धारणा करण्यामध्ये अंतर आहे. तरी पण विशेष कोणत्या धारणांच्या आधारावर क्रमवारीने बनतात ते जाणता का. पूजनीय बनण्याचा विशेष आधार पवित्रतेवर आहे. जेवढे सर्व प्रकारच्या पवित्रतेला धारण करतात तेवढे सर्व प्रकारचे पूजनीय बनतात. आणि जे निरंतर विधीपूर्वक आदि अनादि विशेष गुणांच्या रूपामध्ये पवित्रतेला सहज धारण करतात तेच विधीपूर्वक पूज्य बनतात. सर्व प्रकारची पवित्रता कोणती आहे. जे आत्मे सहज स्वतः प्रत्येक संकल्पामध्ये, बोलण्यामध्ये, कर्मामध्ये सर्व म्हणजे ज्ञानी आणि अज्ञानी आत्मे सर्वांच्या संपर्कामध्ये नेहमी पवित्र वृत्ती, दृष्टी, प्रकंपन, यथार्थ संबंध, संपर्क निभावतात, तर ह्यालाच सर्व प्रकारची पवित्रता म्हटले जाते. स्वप्नामध्ये पण स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्या आत्म्यासाठी सर्व प्रकारच्या पवित्रतेमध्ये कोणतीही कमतरता नसावी. समजा स्वप्नामध्ये पण ब्रह्मचर्य खंडित होते किंवा कोणत्या आत्म्यासाठी कोणत्या प्रकारची ईर्षा किंवा आवेशाच्या अधीन होऊन कर्म होतात किंवा बोल निघतात, क्रोधाच्या अंशरूपाने जरी व्यवहार होतो तर ह्याला पण पवित्रतेचे खंडन मानले जाईल. विचार करा, जर स्वप्नांचा पण प्रभाव पडतो तर साकारमध्ये केलेल्या कर्मांचा किती प्रभाव पडत असेल.
त्यामुळे खंडित मूर्ती कधीच पूजनीय होत नाही. असे नाही की खंडित मूर्ती मंदिरामध्ये ठेवत नाहीत, आजकालच्या संग्रहालयामध्ये ठेवतात, परंतु तिथे भक्त जात नाहीत. फक्त एवढेच गायन होते की फार जुनी मूर्ती आहे बस. त्यांनी स्थूल अंगाच्या म्हणजे स्थूल रूपाने खंडित असलेल्या मूर्तीला खंडित म्हटले आहे, परंतु खऱ्या रूपात कोणत्याही प्रकारच्या पवित्रतेमध्ये खंडन होते तर ते पूज्यपदापासून खंडित होऊन जातात. अशी 4 प्रकारची पवित्रता जर विधीपूर्वक असेल तर पूजा पण विधीपूर्वक होते. मन, वाणी, कर्म, कर्मामध्ये संबंध संपर्क पण येतो आणि स्वप्नामध्ये पण पवित्रता. यालाच संपूर्ण पवित्रता म्हटले जाते. काही मुलं अलबेलेपणामध्ये आल्याने जरी मोठे आहेत किंवा लहान आहेत, ह्या गोष्टींमध्ये चालविण्याचा प्रयत्न करतात की माझा भाव फार चांगला होता परंतु मी बोलून गेलो, किंवा माझा उद्देश असा नव्हता परंतु तसे झाले, किंवा असे पण म्हणतात की हसी मजाकमध्ये म्हटले किंवा केले, तर हे पण चालवणे आहे, म्हणून पूजा पण केल्यासारखीच होते. असा हा अल्पेला पण संपूर्ण पूज्य स्थितीला क्रमवारीमध्ये घेऊन जातो. हे पण अपवित्रतेच्या खात्यामध्ये जमा होते. जसे सांगितले ना की पूज्य पवित्र आत्म्यांची निशाणी ही आहे. त्यांची 4 प्रकारची पवित्रता स्वाभाविक, सहज आणि नेहमीसाठी असते. त्यांना विचार करावा लागत नाही, परंतु पवित्रतेची धारणा स्वतःच यथार्थ संकल्प, बोल, कर्म आणि स्वप्नामध्ये आणते. यथार्थ म्हणजे एकतर युक्तियुक्त, दुसरे यथार्थ म्हणजे प्रत्येक संकल्पामध्ये अर्थ असेल, बिना अर्थाचा संकल्प असणारच नाही. असे नाही की असेच बोलून गेलो, मुखातून निघून गेले, असेच केले, कर्मातून होऊन गेले, असे होणार नाही. तर अशी पवित्र आत्मा नेहमी प्रत्येक कर्मामध्ये म्हणजे दिनचर्येमध्ये यथार्थ युक्तियुक्त राहते. त्यामुळे पूजा पण त्यांच्या प्रत्येक कर्माची होते, म्हणजे पूर्ण दिनचर्येची होते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कर्माचे दर्शन होते. जरी ब्राह्मण जीवनातील बनलेल्या दिनचर्येप्रमाणे कोणतेही कर्म यथार्थ किंवा निरंतर होत नसेल तर त्यामधील अंतरामुळे पूजेमध्ये पण अंतर पडते. समजा कोणी अमृतवेलेला उठण्याच्या दिनचर्येमध्ये विधीपूर्वक उठत नाहीत, तर पूजेमध्ये पण त्यांचे पुजारी त्यांच्या विधीमध्ये खालीवर होतात. म्हणजे पुजारी सुद्धा वेळेवर उठून पूजा करत नाहीत, जेव्हा येतील तेव्हाच करतील. म्हणजे अमृतवेलेला जागृत स्थितीचा अनुभव करत नाहीत. मजबुरीने किंवा कधी सुस्तीने, कधी चुस्तीच्या रूपामध्ये बसतात. तर असेच पुजारी पण मजबुरीने किंवा सुस्तीने पूजा करतात, विधीपूर्वक पूजा करत नाहीत. तसेच प्रत्येक दिनचर्येतील कर्माचा प्रभाव पूजनीय बनण्यामध्ये पडतो. विधीपूर्वक न चालणे, कोणत्याही दिनचर्येमध्ये वर खाली होणे, हे पण अपवित्रतेच्या अंशामध्ये मोजले जाते. कारण आळस आणि अल्पेला पण हे पण विकार आहेत. जे यथार्थ कर्म नाही ते विकार आहेत. तो अपवित्रतेचा अंश झाला, म्हणून पूज्य पदामध्ये क्रमवारीने बनतात. याचाच अर्थ फाउंडेशन काय आहे? पवित्रता. पवित्रतेची धारणा खूप महीन आहे. पवित्रतेच्या आधारावरच कर्मांची विधी आणि गतीचा आधार आहे. पवित्रता म्हणजे फक्त 1-2च गोष्टी नाहीत. ब्रह्मचारी राहिले किंवा निर्मोही झाले, फक्त ह्यालाच पवित्रता म्हणत नाहीत. पवित्रता ब्राह्मण जीवनाचा शृंगार आहे. तर प्रत्येक वेळी पवित्रतेच्या शृंगाराची अनुभूती चेहऱ्याद्वारे, वागणुकीद्वारे दुसऱ्यांनाही झाली पाहिजे. दृष्टीमध्ये
मुखामध्ये, हातामध्ये, पायामध्ये नेहमी पवित्रतेचा शृंगार प्रत्यक्ष दिसायला हवा. जर कोणी चेहऱ्याकडे पाहिले तर चेहऱ्याद्वारे त्यांना पवित्रतेचा अनुभव होईल. जसे दुसऱ्या प्रकारच्या चेहऱ्याचे वर्णन करतात, असे वर्णन करतील की यांच्या चेहऱ्यावर पवित्रता दिसून येते. डोळ्यांमध्ये पवित्रतेची झलक आहे, मुखावर पवित्रतेचे हास्य आहे. इतर कोणतीही गोष्ट त्यांच्या नजरेत येणारच नाही. यालाच म्हटले जाते पवित्रतेच्या शृंगाराने शृंगारलेली मूर्ती. तर समजले, पवित्रतेची तर आणखी खूप गुह्यता आहे, ती नंतर कधी सांगेन. जसे कर्मांची गती गहन आहे म्हणजे गुह्य आहे, तसेच पवित्रतेची परिभाषा पण फार गुह्य आहे. आणि पवित्रताच फाउंडेशन आहे म्हणजे पाया आहे. आज गुजरात निवासी आले आहेत. गुजरात निवासी नेहमी हलके बनून नाचतात आणि गातात. जरी देहाने किती पण जड असले तरी सुद्धा हलके बनून नाचतात. गुजरातची विशेषता आहे नेहमी हलके राहणे, नेहमी खुशीमध्ये नाचत राहणे आणि बाबांचे व स्वतःच्या प्राप्तींचे गाणे गात राहणे. लहानपणापासूनच चांगले नाचतात आणि गातात. मग ब्राह्मण जीवनामध्ये काय करता? ब्राह्मण जीवन म्हणजे मजेशीर जीवन. जसे गर्भारास करता तर खूप मजा येते ना. जर मजा येत नसेल तर जास्त करू शकणार नाही. मजेमध्ये थकवा येत नाही, अथक बनतात. तर ब्राह्मण जीवन म्हणजे नेहमी मौजमध्ये राहण्याचे जीवन. ती आहे स्थूल मौज आणि ब्राह्मण जीवनामध्ये मनाची मौज आहे. मन नेहमी मजेमध्ये नाचत आणि गात राहावे. जसे तुम्ही लोक हलके बनून नाचण्याचे आणि गाण्याचे अभ्यासी आहात, तर तुम्हाला ब्राह्मण जीवनामध्ये डबल लाईट म्हणजे डबल हलके बनणे पण अवघड वाटत नाही. तर गुजरात म्हणजे नेहमी हलके राहण्याचे अभ्यासी म्हणा किंवा वरदानी म्हणा. तर संपूर्ण गुजरातला वरदान मिळाले आहे, डबल लाईट म्हणजे डबल हलके. मुरलीद्वारे पण वरदान मिळते ना. जसे सांगितले ना की तुमच्या ह्या दुनियेमध्ये जशी शक्ती तशी वेळ असते. यथा आणि तथा म्हणजे जसे आहे तसे. परंतु वतनमध्ये यथा किंवा तथाची भाषाच नाही. इथे दिवस आणि रात्र पण पाहावे लागते. तिथे दिवस आणि रात्र पण नाही, सूर्य आणि चंद्र पण नाही. या दोघांपासूनही दूर आहे. यायचे तर सर्वांना तिथेच आहे ना. जसे मुलांनी आत्मिक संवादामध्ये म्हटले ना की कधीपर्यंत म्हणजे अजून किती दिवस. तर बाप दादा म्हणतात तुम्ही सर्व म्हणा की आम्ही तयार आहोत, तर आता करून घेऊ. मग कधीचा तर प्रश्नच निर्माण होत नाही. केव्हा होणार असे तोपर्यंत होईल जोपर्यंत संपूर्ण माळ तयार होत नाही. आता नावं काढत बसले तर 108 मध्ये पण विचार करावा लागतो की यांचे नाव घ्यावे का नाही. आता 108च्या माळेमध्ये पण सर्व 108ची नावे सांगावीत नाही ना. मग तर फरक होऊन जाईल. बाप दादांनी आत्ताच टाळी वाजवली तर लगेच ठकाठक सुरू होऊन जाईल. एकीकडे प्रकृती, एकीकडे व्यक्ती, मग काय वेळ लागणार. परंतु बाबांचा सर्व मुलांमध्ये स्नेह आहे म्हणजे बाबांचे सर्व मुलांवर प्रेम आहे. हात पकडणार तेव्हाच तर सोबत चालणार. हातामध्ये हात देणे म्हणजे बाबांसारखे बनणे. तुम्ही म्हणता की सर्वजण समान म्हणजे सर्वजण पहिल्या क्रमांकाचे तर बनणार नाहीत, परंतु पहिला क्रमांक नंतर दुसरा क्रमांक असतो. ठीक आहे, बाबांसारखे बनले नाही, परंतु पहिल्या क्रमांकाचा मनी जो असेल तो बाबांसारखा असेल, तिसरा दुसऱ्यासारखा असेल, चौथा तिसऱ्यासारखा असेल. तर असे समान बनून
एकमेकांच्या समीप येत म्हणजे जवळ येत माळा तयार होईल. अशा अवस्थेपर्यंत पोहोचणे म्हणजे बाप समान बनणे. 108 क्रमांकाचा मनी 107 सोबत तर मिळेल ना. त्यांच्यासारखी विशेषता जरी धारण केली तरी पण माळा तयार होऊन जाईल. क्रमवारीने तर होणारच आहेत. तर समजले. बाप दादा तर म्हणतात, असे कोणी आहेत जे खात्री देतील की आम्ही सर्व तयार आहोत. बाप दादांना तर सेकंद लागतो. जसे दृश्य दाखवले होते ना, टाळी वाजवली आणि पर्या आल्या म्हणजे फरिश्ते आले. अच्छा, चारी बाजूच्या परमपूज्य श्रेष्ठ आत्म्यांना, सर्व संपूर्ण पवित्रतेच्या ध्येयापर्यंत पोहोचणाऱ्या तीव्र पुरुषार्थी आत्म्यांना, नेहमी प्रत्येक कर्मामध्ये विधीपूर्वक कर्म करणाऱ्या सिद्धी स्वरूप आत्म्यांना, नेहमी प्रत्येक वेळी पवित्रतेच्या शृंगाराने सजलेल्या विशेष आत्म्यांना, बापदादांच्या स्नेहसंपन्न प्रेमपूर्ण आठवणीचा स्वीकार व्हावा. ह्यानंतर पार्टीसोबत बापदादांचे वार्तालाप. पहिला ग्रुप. विश्वामध्ये सर्वात जास्त श्रेष्ठ भाग्यवान स्वतःला समजता. संपूर्ण विश्व ज्या श्रेष्ठ भाग्यासाठी बोलले जाते की आपले भाग्य उजळून निघाले. तुमचे भाग्य तर उजळले आहे. यापेक्षा मोठी खुशीची गोष्ट आणखी कोणती असणार. भाग्यविधाता आपले पिता आहेत असा नशा आहे ना. ज्यांचे नावच भाग्यविधाता आहे त्यांचे भाग्य किती असेल. यापेक्षा मोठे भाग्य कोणते असू शकते. तर नेहमी या खुशीमध्ये राहा. भाग्य तर आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. पित्याजवळ जी पण मालमत्ता असते, मुलं त्याचे अधिकारी असतात. तर भाग्यविधात्याजवळ काय आहे? भाग्याचा खजाना. त्या खजान्यावर तुमचा अधिकार आहे. तर नेहमी वाह माझे भाग्य आणि भाग्यविधाता बाबा वाह, हे गाणे गात खुशीमध्ये उडत राहा. ज्यांचे एवढे श्रेष्ठ भाग्य आहे त्यांना आणखी काय पाहिजे. भाग्यामध्ये सर्व काही येते. भाग्यवानाजवळ तन मन धन आणि जन सर्व काही असते. श्रेष्ठ भाग्य म्हणजे अप्राप्त कोणती वस्तू नाही. कोणती अप्राप्ती आहे का? घर चांगले पाहिजे, कार चांगली पाहिजे असे नाही. ज्यांना मनाची खुशी मिळाली आहे त्यांना सर्व प्राप्ती झाल्या आहेत. कार तर काय, परंतु कारूनचा खजाना मिळाला आहे. कोणतीही अप्राप्त वस्तू नाहीच. असे भाग्यवान आहात. मग विनाशी इच्छा काय करायच्या? ज्या आज आहेत तर उद्या नाहीत. त्यांच्या इच्छा काय ठेवायच्या? त्यामुळे नेहमी अविनाशी खजान्याच्या खुशीमध्ये राहा, ज्या आत्ता पण आहेत आणि सोबत पण येणार. हे घर, कार किंवा पैसे काहीही सोबत येणार नाहीत, परंतु हे अविनाशी खजाने अनेक जन्म सोबत राहणार. कोणीही हिसकावून नेणार नाही किंवा कोणीही लुटणार नाही. तुम्ही स्वतः पण अमर बनले आणि खजाने सुद्धा अविनाशी मिळाले. जन्मोजन्मी हे श्रेष्ठ प्रारब्ध सोबत राहणार. तर किती मोठे भाग्य आहे, जिथे कोणतीही इच्छा नाही, इच्छा मात्रम अविद्या आहे. असे श्रेष्ठ भाग्य भाग्यविधाता बाबांकडून प्राप्त झाले आहे. दुसरा ग्रुप. स्वतःला बाबांजवळ राहणारे श्रेष्ठ आत्मे अनुभव करता. आपण बाबांचे बनलो ही खुशी नेहमी राहते. दुःखाच्या दुनियेतून निघून सुखाच्या संसारामध्ये आले आहात. दुनिया दुःखामध्ये ओरडत आहे आणि तुम्ही सुखाच्या संसारामध्ये सुखाच्या झोक्यामध्ये झोके घेत आहात. किती अंतर आहे. दुनिया अजून शोधत आहे आणि तुम्ही बाबांसोबत मिलन साजरे करत आहात. तर नेहमी आपल्या सर्व प्राप्तींना पाहून हर्षित राहा. काय काय मिळाले आहे त्याची यादी तयार करा. खूप मोठी यादी तयार होईल की काय काय प्राप्त झाले. देहाद्वारे खुशी प्राप्त झाली तर देह पण तंदुरुस्त आहे.
मनाद्वारे शांती प्राप्त झाली तर शांती मनाची विशेषता आहे. आणि धनामध्ये एवढी शक्ती मिळाली जे डाळ भाकर सुद्धा 36 प्रकारासारखे अनुभव होईल. ईश्वरीय आठवणीमध्ये डाळ भाकर पण किती श्रेष्ठ लागते. दुनियेमध्ये 36 प्रकार आहेत आणि तुमची डाळ भाकर आहे तर श्रेष्ठ काय लागणार. डाळ भाकरच चांगली आहे ना, कारण प्रसाद आहे. जेव्हा भोजन बनवता तर बाबांच्या आठवणीत बनवता, आठवणीत खाता तर तो प्रसाद झाला ना. प्रसादाचे महत्त्व आहे. तुम्ही सर्व रोज प्रसाद खाता. प्रसादामध्ये किती शक्ती असते. त्यामुळे तन मन आणि धन सर्वांमध्ये शक्ती येते. म्हणून म्हणतात की अप्राप्त कोणती वस्तू ब्राह्मणांच्या खजान्यामध्ये नाही. तर नेहमी या प्राप्तींना समोर ठेवून खुशीमध्ये राहा, हर्षित राहा. आजचे वरदान आहे, कर्माद्वारे गुणांचे दान करणारे डबल लाईट फरिश्ता भव. विस्तार आहे, जी मुलं कर्माद्वारे गुणांचे दान करतात त्यांची वागणूक आणि चेहरा दोन्ही फरिश्त्यांसारखे दिसून येतात. ते डबल लाईट म्हणजे प्रकाशमय आणि हलकेपणाची अनुभूती करतात. त्यांना कोणतेही ओझे वाटत नाही. प्रत्येक कर्मामध्ये मदतीची भासना येते, म्हणजे मदतीचा अनुभव होतो. जसे कोणती शक्ती चालवत आहे. प्रत्येक कर्माद्वारे महादानी बनल्यामुळे त्यांना सर्वांचे आशीर्वाद किंवा सर्वांच्या वरदानाच्या प्राप्तीचा अनुभव होतो. आजचे बोधवाक्य आहे, सेवेमध्ये सफलतेचा तारा बना, कमजोर नाही. ओम शांती.